तसेच प्रेक्षकांमध्ये बसलेले आमचे युनियनचे अध्यक्ष श्री उपरकर सर, इतर मान्यवर, माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि मंचावर उपस्थित असलेले OS संदीप गवांडे सर, श्री मुनावर शेख सर, त्याचप्रमाणे आजची सत्कार मूर्ती तारी, एक बिग हँड तारींना दिला पाहिजे. आजही बघा त्यांच्या चेहऱ्यावर किती हास्य, आनंदी वृत्ती, अशीच त्यांची वृत्ती नेहमी कायम असते. आणि त्यांच्या मिसेससाठी पण खूप जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. ज्या माऊलीने सांभाळलं, म्हणजे तारींना म्हणतात ना की पत्नी अनंत काळाची माता असते. पत्नी असते, पण नंतर ती मातेप्रमाणे सांभाळत असते नवऱ्याला. तर ती त्या मातेने इतका सहन करून सगळं तारींना व्यवस्थित सांभाळलंय, तर त्या मातेसाठी सुद्धा खूप खूप टाळ्या. नेहमी आपण पुरुषांचे गुणगान गात असतो, पुरुषांच्या मागे म्हणतो, महिलांच्या मागे पुरुष असतो, स्त्रीच्या मागे, पण पुरुषांच्या मागे पण खंबीर देणारी एक स्त्री असते, पण तिचा ना कधी नामोल्लेख नाही होत. तर आज तिच्यासाठी खूप खूप टाळ्या द्यायचे तुम्ही परत एकदा. आणि तारींसाठी आता काय बोलणार. तारींसाठी ना मी कवितेतच, माझी कविता थोडी अशी शब्दार्थक असते, तर कवितेतच भावना व्यक्त करते की श्रीयुत सहदेव वासुदेव तारी, आज तुमची सेवा निवृत्ती, तुमच्या आयुष्यात राहो सदैव आनंदी वृत्ती. मुंबई पोर्ट प्राधिकरण व इस्पितळात केली 34 वर्ष सेवा. कार्यालय, समिती, युनियन सांभाळत नात्यांचा ठेवा. पूजा, वर्धापन दिन असो वा असो जयंती, आठवते तुमची हिरिरीने भाग घेण्याची प्रवृत्ती. समर्पितपणे काम करण्याची वृत्ती आणि इतरांना मदत करण्याची ही वृत्ती. तारीने आउट ऑफ वे जाऊन अनेक जणांना मदत केली, आम्ही आमच्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेलं आहे. जब ही घी म्हणतात ना की सीधी उंगली से निकलता नाहीये, तर उंगली टेढ़ी करनी पडती है. हे तारीने बऱ्याच वेळा सिद्ध करून दाखवलेले आणि त्यांनी खूप जणांना मदत केलेली आहे. त्याच्यासाठी पण तारींना खूप आपण टाळ्या दिल्या पाहिजेत. श्रीयुत तारी, आता होताय तुम्ही सेवा निवृत्त. स्वतःसाठी व पत्नीसाठी काढा वेळ निवांत. आजारपणाची आहे थोडी भ्रांत, पण त्यावरही मात करा तुम्ही राहून शांत. गायन वाचन करा स्वच्छंद, तब्येत उत्तम सांभाळून जपा आवडीचे छंद. श्रीयुत तारी, हो तुमच्या नावातच आहे की हो देव. आता बघा ना, सहदेव वासुदेव तारी, वासुदेवांचा मुलगा सहदेव म्हणजे देवाचाच मुलगा देव. श्रीयुत तारी, तुमच्या नावातच आहे की हो देव. देवाच्या हातात असते म्हणतात जन्ममरणाची दोरी, देवाच्या हातात असते म्हणतात जन्ममरणाची दोरी. सहदेव तारी त्यांना कोण की हो मारी. आपली म्हण आहे ना, देव तारी त्याला कोण मारी. तर सहदेव तारी त्यांना कोण की हो मारी. सहदेव तारी त्यांना कोण की हो मारी. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हो तुमची इच्छा पूर्ण हो सारी. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हो तुमची इच्छा पूर्ण हो सारी. तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजारपणाचे अडथळे आपल्यात येत असतात, आपण त्या संकटातनं खूप जात असतो आणि मी स्वतः प्रत्यक्ष खूप संकटातनं गेली आहे. त्यावेळी मला ना एक छोटीशी आणखी एक कविता सुचली होती, ते मी फक्त 2 ओळी म्हणून दाखवते की होडीस एका वादळाने 10 दिशांनी घेरले. होडीस एका वादळाने 10 दिशांनी घेरले. नाविका पुढे सागराने संकट मोठे पेरले. शीळ तुटले, खीळ तुटले, साथ होती फक्त वल्ल्याची. शीळ तुटले, खीळ तुटले, साथ होती फक्त वल्ल्याची. नाविकास फिकीर पडली पुढे राहिलेल्या पल्ल्याची. नशीब नव्हते पाठीशी, अनुभव नव्हता गाठीशी. नशीब नव्हते पाठीशी, अनुभव नव्हता गाठीशी. तरीही उभा ठाकला कारण युद्ध होते वादळाशी. तरीही उभा ठाकला कारण युद्ध होते वादळाशी. स्वतःवर विश्वास होता मात्र पक्का. स्वतःवर विश्वास होता मात्र पक्का. होते धैर्यात खूप बळ. होते धैर्यात खूप बळ. अन प्रबळ इच्छा शक्तीपुढे शांत झाले रौद्र वादळ. आणि प्रबळ इच्छा शक्तीपुढे शांत झाले रौद्र वादळ. आयुष्यात अनेक संकट येत असतात, पण आपल्यात खूप इच्छाशक्ती असते,
ती तुमच्यात आहे तारी. तुमचा स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा. पहिली गोष्ट म्हणजे पत्नीच्या बरोबर साथीने तुम्ही एकमेकांना साथ द्या. आतापर्यंत तुम्ही खूप साथ दिली, तिने पण तुम्हाला खूप साथ दिली. एकमेकांच्या साथीने पुढचा हा प्रवास सुखकर करा. आणि आपली विल पॉवर असते ना, ती खूप स्ट्रॉंग ठेवायला लागते. विल पॉवरने आपण कुठलीही गोष्ट आपण सर करू शकतो. यू कॅन सर एनिथिंग. कॅन्सर इज नथिंग. त्यामुळे तुम्ही ना याच्यावर किती तुमच्या प्रबळ इच्छाशक्ती पुढे काहीच चीज नाहीये. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. तुम्हाला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देते आणि 2 शब्द संपवते. थँक्यू. खूप छान सुजाता मॅडम. जीवनाचा सार त्यांनी अत्यंत साध्या आणि सरळ भाषेत कवितेच्या माध्यमातून मांडला आहे. इच्छाशक्ती माणसाची प्रबळ असावी. इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्याला कोणतेही कार्य करता येते. मी भारतीय मधुसंघाचे अध्यक्ष उपाध्याय साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे.